नमस्कार मंडळी, घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण अगदी चमचमीत आणि झणझणीत काळ्या मसाल्यातील गवारीची भाजी बनवणार आहोत. एकदा जर तुम्ही बनवली ना तर नेहमी याच पद्धतीने बनवून खाल. इतकी जबरदस्त आणि टेस्टी लागते. सर्वात अगोदर तर इथे आपल्याला लसूण, आलं, सुकं खोबरं आणि कोथिंबीरचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर गवारीच्या शेंगा घ्यायच्या. त्या शेंगा आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित अशा निवडून घ्यायच्या. तर मी गुजरातला राहते आणि इथे काही देशी शेंगा मिळत नाहीत, त्यामुळे अशा पद्धतीच्या ज्या मिळतात त्या शेंगा मी घेतलेल्या आहेत. आता आपल्याला या सर्व गवारीच्या शेंगा व्यवस्थित अशा निवडून घ्यायच्या. तर गवारीची भाजी बनवण्याकरता पहा, नेहमीच कवळ्या शेंगा वापरायच्या, ज्यामुळे गवारीची भाजी खूपच टेस्टी बनते. सर्व शेंगा व्यवस्थित निवडून घेतल्या. आता या शेंगा आपण स्वच्छ पाण्याने व्यवस्थित अशा धुवून घेऊयात. गवारीची शेंगा पण व्यवस्थित अशी धुवून घ्यायची आहे. तर इथे आपली शेंग धुवून झालेली आहे. यानंतर आपल्याला एक कांदा आणि टोमॅटो बारीक बारीक असा चिरून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित असं सोलून घेऊया, म्हणजे त्याची साल आपण काढून घेऊया आणि कांद्याला बारीक बारीक असं चिरून घेऊया. तर इथे मी हे जे चाकू वापरते ना, हे चाकू दिसायलाही भारी दिसतात आणि याची धारसुद्धा जबरदस्त आहे. आपण पाहिजे तेवढ्या बारीक बारीक भाज्या याने चिरून घेऊ शकतो. तर या चाकूचा ना 3 चाकूमध्ये सेट येतो. एक मी वापरते तो सर्वात लहान साईजचा आहे, याच्यानंतर मध्यम साईजचा एक येतो आणि सर्वात मोठा, असे 3 चाकूचा सेट मिळतो आणि ते सुद्धा अगदी परवडेल अशा किमतीमध्ये आहे. तुम्हाला सुद्धा हा चाकू घ्यायचा असेल तर इथे मी डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देते, त्यावर क्लिक करून तुम्ही हे चाकू ऑर्डर करू शकता. पहा, इथे आपण कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतलं की गॅसवरती कढई ठेवायची, त्याच्यामध्ये तेल घालायचं, जिरे मोहरी घालायचे. जिरे मोहरी छान तडतडले की बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा छान लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा. कांदा छान लालसर झाला की याच्यामध्ये आपण तयार केलेलं वाटण घालायचं. वाटण व्यवस्थित असं याच्यामध्ये आपण परतवून घेऊया. वाटण पहा व्यवस्थित असं परतवून झालं की याच्यामध्ये आता बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटोसुद्धा छान असं याच्यामध्ये आपण परतवून घेऊया. ही गवारीची भाजी बनवायची अगदी सोपी पद्धत आहे आणि भाजी चवीलासुद्धा खूपच भन्नाट लागते. टिफिनसाठी सुद्धा तुम्ही ही गवारीची शेंग बनवून घेऊ शकता. पहा, इथे आपण टोमॅटोसुद्धा अगदी व्यवस्थित असा परतवून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे. 1 चमचा काळा मसाला, अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडंसं लाल तिखट घालायचं आहे आणि हे सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. मसाले व्यवस्थित असे मिक्स करून झाले की याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली गवार घालायची आहे. गवारीची शेंग घालायची, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हे सर्व जिन्नस व्यवस्थित असं मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. शेंग व्यवस्थित अशी याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. 2 चमचे आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालूया. तुम्हाला जर शेंगदाण्याचं कूट इथे वापरायचा नसेल तरी पण चालेल, परंतु आम्ही सोलापुरी साईडचे आहोत, त्याच्यामुळे आमच्याकडे तर प्रत्येक भाजीला म्हणा शेंगदाण्याचा कूट वापरला जातो. नॉनव्हेजच्या भाज्या सोडून व्हेज भाज्यांना सगळीकडे शेंगदाण्याचा कूट वापरला जातो. तुमच्याकडे वापरत नसतील तर तुम्ही स्किप केला ना तरी पण चालेल. न वापरता सुद्धा भाजी आपली अगदी भन्नाट होते. आता व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं तर आपल्याला याच्यामध्ये गवारीची शेंग शिजण्याकरता पाणी घालायचं आहे. रस्सा तुम्हाला जितका कमी जास्त हवा असेल त्याच्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता. तर पहा, अशा पद्धतीने मी पाणी घातलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता भाजीला उकळी आली की आपल्याला गॅस बारीक करायचा आहे. याच्यावरती झाकण ठेवायचं आणि बारीक गॅसवरती गवारीची शेंग व्यवस्थित अशी आपण शिजवून घेऊया. पहा, आता आपण यावरती झाकण काढूया. इथे तुम्ही पाहू शकता गवारीची शेंग अगदी परफेक्ट आणि मस्त अशी शिजलेली आहे. तर मी अशा पद्धतीची शेंग बनवून घेतलेली आहे. तुम्हाला पातळ घट्ट हवी असेल त्यानुसार तुम्ही बनवून घेऊ शकता. अगदी चमचमीत आहे आणि चवीलासुद्धा खूपच भारी लागते. जर तुमच्याकडे कोणी गवार खात नसतील तर अशा पद्धतीने बनवून द्या. पहा, नक्कीच गवार आवडीने खातील. तर मंडळी, तुम्हाला आपली आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. जरासुद्धा आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि आपल्या घरगुती भोजन अस्सल मराठमोळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील. चला तर मंडळी, आपण भेटूया आपल्या अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहिला आहे ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.